नमस्कार. सकाळच्या महाराष्ट्र माझात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर राज्यातल्या ठळक घडामोडींवर. कोल्हापुरातल्या दामोदर मगदुम या संशोधक अभियंत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन मराठी देशा नावाचं संकेतस्थळ निर्माण केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार कुणाला कसे भावतील हे सांगणं जरा अवघडच. व्यवसायानं संशोधक अभियंता असलेल्या कोल्हापुरातल्या दामोदर मगदुम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन www.marathidesha.com हे संकेतस्थळ तयार केले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांनी तरुण पिढीला महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील राजे, संस्कृती, धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळे, मराठी वेगवेगळे आयुधे, संत आपले महाराष्ट्रातले सर्वांची माहिती आपल्याला एका ठिकाणी मिळू शकते. सर्व घटनांची म्हणजे गोष्टींची विविध संदर्भासहित सचित्र माहिती दिलेली आहे. म्हणजे आपल्या गड किल्ल्यांचा पर्यटना दृष्टीने गड किल्ल्यांचे काय महत्व आहे, गड किल्ल्यांचा इतिहास काय आहे याची माहिती दिलेली आहे. या संकेतस्थळावरून प्रत्येक जण संपूर्ण महाराष्ट्राची सफर करू शकतो. सम्राट अशोकाच्या कालखंडापासून अलीकडच्या मराठी शाहीपर्यंत इतिहास आपल्याला यामध्ये भेटू शकेल. महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला वेगवेगळ्या लोककला, नृत्य प्रकार त्याची माहिती आहे. पर्यटन स्थळ त्याच्यामध्ये आपले वेगवेगळे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातले त्याची माहिती आहे. धार्मिक स्थळामध्ये आपल्याला जे महाराष्ट्रात धार्मिक स्थळ त्याची माहिती आहे. परत आपल्याला मोडी लिपीची ओळख करून दिलेली आहे. याच्या छत्रपती शिवरायांच्या कोणी काव्य कसं लिहिलेलं आहे त्याची माहिती आहे. परत आयुधेमध्ये आपल्याला महाराष्ट्रातले वेगवेगळे आयुधे, ते मराठी आयुधे त्याची माहिती आहे. या संकेतस्थळावर पर्यावरण जागृती, वाघ वाचवा आणि नेत्रदानासारखे सामाजिक संदेशही देण्यात आले. या संकेतस्थळावर 500हून अधिक छायाचित्र आणि 20 पानांवर माहितीचा भरगच्च खजिना देण्यात आलाय. सध्याच्या मराठी शब्दांचे तत्कालीन मोडी लिपीतील संदर्भही उपलब्ध आहेत. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं सचित्र दर्शन घेण्यासाठी फक्त एका क्लिकची गरज आहे. अनिल पवार, ETV न्यूज, कोल्हापूर. महाराष्ट्र माझा तिथे थांबूयात. पुन्हा भेटूयात काही क्षणातच राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.